जे कार्यक्रम झाले ते कशाबद्दल होते आणि काय होतं नेमका काय आहे त्याचा खुलासा द्या. आज आपले मी चंद्रशेखर बिडवई, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी. आज महसूल विभाग, तहसील कार्यालय उदगीर यांच्या तसेच ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळ नळगीर आज ग्रामपंचायत पिंपरी गावात आराध्य दैवत धोंडूतात्या महाराज या मंदिराच्या सभागृहाच्या समोर आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. नळगीर मंडळ या शिबिरात आपल्या उपविभागीय अधिकारी श्री सुशांतजी शिंदे साहेब अध्यक्ष म्हणून होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष असे तहसीलदार आदरणीय राम बोरगावकर साहेब होते. तसेच नळगीर झडपी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समितीचे सभापती उपसभापती तसेच विविध मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम महसूल विभागामार्फत राबविला जातो. आपल्या उदगीर तालुक्यामध्ये महसूल मंडळ जेवढे आहेत त्यापैकी 6वा कार्यक्रम आजच्या या नळगीर मंडळात होता. या कार्यक्रमांतर्गत महसूल विभागात अंतर्गत जेवढ्या काही सेवा आणि सुविधा दिल्या जातात 15 प्रकारच्या सेवा सुविधा दिल्या जातात. या अभियानाचा प्रमुख उद्देश जनसामान्य शेतकरी नागरिक आणि जनसामान्य ज्या मंडळातील जे काही शेतकरी असतील नागरिक असतील यांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हा अभियान घेतला जातो. तसेच या अभियानामध्ये ग्रामपंचायतमार्फत ज्या घरकुल लाभार्थ्यांचं घरकुल पूर्ण झालं त्यांना चावीचं वाटप करण्यात आलं. तसेच ग्रामपंचायतमार्फत विविध ऑनलाईन प्रमाणपत्र त्यामध्ये विवाह प्रमाणपत्र असेल नमुना नंबर 8 असेल याचं पण वाटप करण्यात आलं. असे शांभाऊ आहेत किंवा उगले साहेब आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की इथले सरपंच असतील आणि माझ्यासोबतचे सगळे अधिकारी आणि ज्यांच्यासाठी आज कार्यक्रम आयोजित केला असे सगळे या नळगीर मंडळातील जेवढे काही आपले ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. उगिले साहेबांनी आणि श्याम ढवळे साहेबांनी 2-4 ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्या अनुषंगाने मी पुढे सांगतो की आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा लाभ वितरण म्हणजे मागच्या 2-4-6 महिन्यामध्ये ज्या ज्या काही केसेस आमच्याकडे आल्या त्याच्याबद्दलचे जे लाभ आहेत ते आज या ठिकाणी दिले जाणार आहेत. हा पहिला मुद्दा. परंतु प्रशासन ही निरंतर वाहत जाणारी एक नदी आहे. या नदीमध्ये की येत असताना जेवढे काही नवीन येणारे अर्ज आहेत ते अर्ज किंवा अडचणी आज या ठिकाणी घेण्यासाठी पण आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आणि त्यामुळे आता प्रामुख्याने आमच्याकडे जे अर्ज येतात म्हणजे आजचा हा 6वा कार्यक्रम आहे. आम्ही जवळपास याच्या अगोदर 5 कार्यक्रम केलेत. त्यामुळे इथं असलेल्या सर्वांना विनंती आहे, अगदी वयोवृद्ध माणसांपासून ते जेवढे काही नवीन तरुण लोक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, आपली जी काही अडचण असेल ती अडचण आज आम्ही माझं भाषण झाल्यानंतर आणि इथले लाभ वाटल्यानंतर आम्ही इथंच थांबणार आहोत. त्यावेळेस तुमचे आम्ही अर्ज घेतो, प्रत्येकाचा अर्ज घेतो. रस्त्याबद्दल असेल अजून इतर कुठल्या गोष्टी त्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही तुम्हाला सांगतो. 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये आम्ही तो अर्ज तुमचा निकाली काढणार आहेत. नियमानुसार त्याच्यामध्ये आहे ते कारवाई करणार आहेत आणि त्यानंतर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आम्ही या ठिकाणाहून जाणार आहोत. आता आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की 2-3 गोष्टी आहेत. तहसीलदार साहेबांनी पण सांगितलं या ठिकाणी आपला शेतीचा ॲग्रिस्टॅक ID तुम्ही काढला का एकदा बघून घ्या. आणि तो ॲग्रिस्टॅक ID एवढ्यासाठी काढा की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तिकडं अमेरिकेचं काहीतरी युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामुळे काय झालं आहे आपल्याकडे यावर्षी खताचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला खत देताना तुमच्याकडे ॲग्रिस्टॅक ID आहे का नाही हे बघितलं जाणार आहे. त्यामुळं आत्तापर्यंत कोणी काढला नसेल तर ते PM किसानचे असतील किंवा ॲग्रिस्टॅक असेल तर त्याचा ID तो तुम्ही काढून घ्या. PM किसानचे पैसे पडत नसतील तर इथं जो काही अडचण आहे ते तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं त्या टेबलवरती सांगा. आणि टेबलवरती पण जे बसलेले त्यांनी पण त्यांची जी काही अडचण आहे इथं सॉल्व करता येत असेल लगेच सॉल्व का नसेल तर त्या शेतकऱ्याचं नाव आणि नंबर घ्या. फक्त कागदाला लिहून घेऊ नका, परत त्यांना फोन करून बोलावून घ्या आणि त्यांचं काम करून टाका. कारण शेतकरी हा माणूस असाही दिवसभर कष्ट करतो, त्याला आपल्याकडे यायचं म्हटलं तर याचे 5-50 रुपये त्याला खर्च करावे लागतात आणि नंतर मग सगळ्यात महत्त्वाचं त्याचा दिवसाचा रोज मोडतो ही तर गोष्ट निराळी आहे. त्यामुळं माझी परत एकदा विनंती की आज आपण त्या टेबलवरती जावा
दुसरा विषय आहे तो म्हणजे की या ठिकाणी मोजणीचे भूमी अभिलेखचे साहेब पण आहेत. तहसीलदार साहेबांनी सांगितलं तसं त्यांच्याकडे माणसं कमी आहेत, पण त्यांनी ते आपले जे काही सुनावण्या आहेत त्या सुनावण्या आणि मोजण्या या तारखेमध्ये तिथं बसवलेल्या आहेत. त्यामुळं तुमच्या ज्या काही तारखा आहेत की कोरे साहेब त्या तारखा तुम्ही फास्ट करा. एखाद्या माणसाला तो एका दिवसात एक करत असेल तर त्याला निदान 3 दिवसामध्ये 2 अशा पद्धतीनं पण करून घ्यायला लावा, जेणेकरून आपल्याला काय होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम होणार आहे. याशिवाय मागच्या 2 दिवसापूर्वी एक शासन निर्णय आला आहे. इथं या ठिकाणी तोलमारे मॅडम म्हणजे ज्या रजिस्ट्री करतात शेताच्या खरेदी खताच्या, तर त्या पण आल्यात मॅडम. मला असं वाटतं की त्यांनी आता शासनानं असं सांगितलं की ज्या 2 भावामध्ये किंवा ज्या 2 शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या वाटवणी संदर्भात त्यांचं जे काही ठरेल त्याच्या अनुषंगानं ते आहे ते आपल्याकडे नोंदणी करू शकतात. मला वाटतं 100 रुपयाचा बॉन्ड आणि 100 रुपये नोंदणी फी आहे, बरोबर आहे. 200 रुपयामध्ये तुम्ही जर तुमच्या दोघांमध्ये किंवा चौघांमध्ये भावामध्ये एकदा ठरलं की कुणी कोणती शेती वाटप करून घ्यायची ते तुम्ही नोंदणी 200 रुपयात करू शकता. याच्या आधी जास्त पैसे लागत होते. त्यामुळं त्या मॅडम पण इथं आलेल्या आहेत. त्याच्यासाठी काय काय कागद लागतात एकदा आहे त्या मॅडम इकडं साईडला आता स्टेजवरती बसल्यात, पण त्या ज्यावेळेस कार्यक्रम होईल त्यावेळेस तिथं बसतील किंवा मॅडमला स्टेजवरती तुम्ही भेटले तरी चालेल. मॅडम आपले जे काही कागद लागतात एक यादी वाटल्याचं आहे ते त्यांना तुम्ही द्या, जेणेकरून ज्या ज्या शेतकऱ्यांना शेताची वाटणी करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी ते सोपं जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं उगिले साहेबांनी आणि किंवा डवळे साहेबांनी दोघांनी जो काही मुद्दा मांडला तो संजय गांधीच्या बाबतीतला आहे. भाऊ, ही काही गोष्टीमध्ये खरं आहे की एजंट लोकांना बऱ्याच वेळा आहे ते पैसे विनाकारण निष्कारण द्यावे लागतात. आमच्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा कर्मचाऱ्यांपर्यंत पण हा विषय जात नाही आहे. ते मी साधी गोष्ट सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस जॉईन झालो 2023ला त्यावेळेस आहे ते माझ्याकडे जात प्रमाणपत्रासाठी काही ठराविक लोक कंटिन्यू यायला लागले. पहिले 2 महिने मला समजणं अरे एकट्यालाच जात प्रमाणपत्र कसं काय लागायला लागले. ते यायला लागलं ते साहेब हे माझं जात प्रमाणपत्र, हे तर जात प्रमाणपत्र आहे. मग महिना 1.5 महिना गेल्यानंतर मी त्याला म्हटलं तुझं नाव काय. त्यानं त्या कागदावरती अर्जावरती जे नाव होतं त्याच्या अनुषंगाने नाव सांगितलं. त्याच्यात तसंही काम करून दिलं मी आलं की आहे ते. परत 8-15 दिवसांनी परत ते माझ्याकडे आलं. त्याला म्हटलं की आता तुझं नाव काय. त्यानं परत वेगळं सांगितलं. कारण आता अधिकारी म्हणून आमच्याकडे दररोज किमान 100, 500, 1000 लोक येतात. प्रत्येकाचे चेहरे लक्षात राहिले तर नाव लक्षात राहत नाही, नाव लक्षात राहिलं चेहरे लक्षात राहत नाही. आणि मग असं केल्यावरती परत मग तिला आयडिया लावली. त्याला म्हटलं तुझं ID कार्ड दाखव, मला आधार कार्ड दाखव. मग आहे ते सगळ्यात महत्त्वाचं नाही साहेब ते माझ्या आत्याच्या मामाचा मुलगा मुलगी असं काहीतरी सांगून फिरवायला लागलं. मग मला लक्षात आलं की हे एजंट आहेत म्हणून आहे. आणि मग थोडीशी माहिती मी अशी घेतली त्यावेळेस मला असं लक्षात आलं की याच्यामध्ये काय होतं की भरमसाठ पैसे बाहेर घेतले जातात. अधिकाऱ्यांकडे काम नाही झालं की येतात खालच्या स्तरावर पहिल्यांदा काम होतं का बघतात. ही पद्धत आहे आणि ही मान्य केली पाहिजे. कारण जेव्हा मान्य करतो त्यावेळेसच काहीतरी सुधारणेला वाटतो. तर या मागच्या 3 वर्षामध्ये त्यानंतर मात्र एखाद्या व्यक्तीचं म्हणजे मला जर तुम्हाला पर्सनली अनुभव असेल मी माझंच स्वतःची पाठ थोपटून घेत नाही, पण तुम्ही मला एखादा कागद कुणीही जरी पाठवलं की साहेब ही कुणाचं तरी आधार काय म्हणते त्याला हे जातीचं प्रमाणपत्र आहे तेवढं तुम्ही द्या, तर मी तुम्हाला सांगतो की जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्याकडे 45 दिवसाची मुदत आहे. आणि माझ्याकडे येणारे जेवढे काही कागदपत्र किंवा जातीचे प्रमाणपत्र येतात 99% जात प्रमाणपत्र मी 8च दिवसात देऊन टाकतो. 8 दिवसात, 45 दिवसाची पण वाट बघत नाही. सेम हे जे काही काम आहे ते तहसीलदार साहेबांचं पण आहे. याच्यात काही अंशी खरं आहे की संजय गांधीच्या बाबतीमध्ये काही एजंट लोक म्हाताऱ्या माणसाकडे जातात, म्हातारे त्याला सांगतात काहीतरी बाई ताई असं म्हणतात, म्हातारे म्हणतात आणि म्हणतात की आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काय करा तुम्ही आहे ते आम्ही तुला 2000 दे 4000 दे असं काहीतरी करतात आणि ती फाईल बनवून टाकतात. त्या अधिकाऱ्यावर प्रेशर टाकतात. बऱ्याच वेळा मीटिंग मागं पुढं झाले की मग अजून जास्तीचे पैसे उकळले जातात. ते तहसीलदार साहेबांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी हे एजंट बऱ्यापैकी कमी केलेत, पण ते पूर्ण कमी झालेत असं आमचा दावा पण नाही आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की इथं जेवढे काय विरुद्ध आलेत माणसं माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की पहिली गोष्ट तुमचे गावातले सरपंच आहेत किंवा ग्रामपंचायत सदस्य आहेत, नगर पंचायत समितीचे किंवा जिल्हा परिषद सदस्य आहेत किंवा श्यामभाऊ किंवा उगेले साहेब यांच्यासारखे काही कार्यरत चांगले माणसं पण आहेत. तुम्ही त्यांच्या माध्यमातून तुमचं काम जर अडलं तर तुम्ही आमच्या फक्त एकदा निदर्शनास आणून द्या. आम्ही ते काम झालं नाही तर मग आमचे काम 100% पकडा, परंतु कुठल्याही माणसाला मध्यस्थाला पैसे देऊ नका ही आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. कारण प्रॉब्लेम काय होतो त्या मध्यस्थाला पैसे दिल्याचे ना पुरावे नसतात ना कुठलं काहीच नसतं. मग आम्ही काय होतो आम्हाला तोंडवरती पडल्यासारखं होतं. म्हणून माझी या ठिकाणी आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे. त्याबरोबरच पुरवठ्याच्या बाबतीत किंवा रेशन कार्डच्या बाबतीत कोणाच्या काही अडचणी असतील आपला तो पण स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. ज्यांचं कुणाचं संजय गांधीचं काम राहिलेलं असेल तो पण स्टॉल या ठिकाणी लागला आहे. आपले या ठिकाणी नायब तहसीलदार म्हणून तिडके मॅडम आहेत, त्यांची पूर्ण टीम आहे. पुरवठ्याच्या किंवा रेशन कार्डच्या बाबतीत एलमले मॅडम आणि त्यांची टीम आहे. जेवढे कोणाचे अर्ज येतील ते अर्ज सगळे लिहून घ्या, त्यांचे मोबाईल नंबर घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना परत कॉल करून त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करा.
कारण तुम्हाला माहिती आहे, एकतर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, इथून ग्रामीण भागातून शहरापर्यंत जायला आणि त्या व्यक्तीचा रोजगार बुडणं हे खूप मोठं नुकसान आपल्याकडे होतं आहे. या गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे, हे आपण आपल्याला या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी जाता जाता मी 2-3 गोष्टी सांगेन. आपल्याला भाऊ किंवा उगले साहेब, आपल्याकडे एकतर उदगीर हे असं गोष्ट आहे की आपल्याकडे जमिनीचे रेट खूप सारे मोठे आहेत आणि जमिनीच्या रोड ह्याच्यामध्ये फसवणुकीचं प्रमाण पण खूप सारं आहे. आता काय झालं की सरकारनं आहे ते येणे मध्ये महसूल विभागाची म्हणजे प्रत्येक अगदी नगरपालिकेच्या एरियात असेल तर नगरपालिकेचा येणे देण्याबरोबर महसूल विभागाची पण परवानगी घ्या, अशा पद्धतीचं जी काही प्रोसिजर होती ती कमी करून त्यांनी सांगितलं की ज्या भागामध्ये जे लोक आहेत त्या ठिकाणचीच आहे ते परमिशन घ्यायची. म्हणजे ग्रामीण भाग असेल तर तुम्ही महसूल विभागात, काही ठिकाणी तहसीलदार साहेब असतील, काही आम्ही ठिकाण असेल, या ठिकाणची परमिशन येण्याची असेल किंवा बांधकाम परवानगीची असेल ती प्रॉपर व्यवस्थित पद्धतीनं घ्या. कारण मी आता बघितलं की येत असताना आहे ते आपण एकदा डोंगर क्रॉस करून खाली आलं की या ठिकाणी बरीचशी प्लॉटिंग वगैरे झालेली आहे, पण माझ्या माहितीनुसार इथं परमिशन घेतल्या गेलेलं नाही आहेत. तर असं करू नका, तुम्ही परमिशन घेतली तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने होईल. कारण माझ्या माहितीनुसार तोलमारे मॅडमाने आपण बहुतेक एकाच वेळी आलो. तोलमारे मॅडमचं काम त्या बाबतीत खूप चांगलं आहे. चुकीचं काम असेल तर ते करत नाहीत, ते म्हणतात ते SDO साहेबाची परमिशन आणातावर मी काही देत नाही म्हणून. आणि माझ्याकडे म्हणजे त्या अनुषंगानं भरपूर तक्रारी येतात, ते मॅडम काय ऐकतच नाही साहेब तुम्हीच सांगा म्हणून. पण मॅडम चुकीचं काही करतच नाही तर आपण त्यांना बळत का सांगायचं की असं करा म्हणून. तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे की कुठलाही प्लॉट असेल, कुठलीही काय म्हणते त्याला तुम्हाला जमीन येणे करायची असेल, त्याचं चांगल्या पद्धतीनं तुम्ही आहे ते काय करा, परमिशन घ्या. ती परमिशन ज्यांच्याकडे आहे त्यांची परमिशन घ्या. तुम्हाला 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये जी काय परमिशन मुदतीत आहे ती परमिशन तुम्हाला मिळेल. त्या पद्धतीनं थोडंसं तुम्ही काय करा की मेन आहे बांधकाम परमिशन असेल किंवा डेव्हलपमेंट परमिशन व्यवस्थित पद्धतीनं घ्या. आपली जमीन, आपली जागा ही चांगल्या पद्धतीनं नियमानं व्यवस्थित वितरण व्हावं आणि चांगली व्हावी, या अनुषंगानं आपलं काम महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता दोघांनी पण भाषणात सांगितलं, तहसीलदार साहेब पण बोलले, इथं आलेले निम्मे लोक हे रस्त्याच्या बाबतीत आलेले हे आम्हाला पण माहिती आहे आणि मागच्या 5 कार्यक्रमातला अनुभव पण आमचा तोच आहे. आपलं इथलं एकदा ज्यांना लाभ द्यायचे त्यांचं लाभ वितरण झाल्यानंतर तुम्ही आहे ते तुमचा जो काही अर्ज असेल तो आमच्याकडे द्या. आमच्या नळगीर मंडळातल्या मंडळाधिकारी असतील मॅडम किंवा सगळे तलाठी असतील, 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या शेतावरती येतील. आणि माझं तुम्हाला एक विनंती म्हणजे तलाट्यांना आणि मंडळाधिकाऱ्यांना सूचना आहे आणि आपल्याला पण विनंती आहे की आता आपली सगळे पिकं आहे ते निघून गेलेली आहेत आणि हे पिकं निघून गेल्यामुळे रस्ते करण्याचा सगळ्यात परफेक्ट टाईम हा आत्ताच आहे. कारण परत जर आपण ह्या उन्हाळ्यात रस्ते केले नाहीत आणि पावसाळ्यात अचानक तुम्ही आमच्याकडे आले तर काय होतं, त्यानं पुढच्यानं काहीतरी पेरलेलं असतं, ते कुठंतरी गुडघे इतकं आलेलं असतं, कमरे इतकं आलेलं असतं, एखाद्याचं नुकसान करावं असं तुम्हालाही वाटत नाही, आम्हालाही वाटत नाही. मग परत ती प्रोसेस आहे किमान 6 महिने वर्षभर पुढे जाते. म्हणून माझं तुम्हाला म्हणणं की आपली रस्त्याची कुठलीही अडचण असू द्या, तुम्ही आमच्याकडे तो अर्ज द्या. पुढच्या 8-10 दिवसामध्ये आहे ते मंडळाधिकारी मॅडम आहेत, अर्ज तर मी त्यांच्याकडे लगेच समक्ष तुमच्या देणार आहे. ते तुमच्या शेतावर येतील, तुम्हाला रस्ता असेल रस्ता काढून देतील, नवीन रस्ता पाहिजे असेल तो देखील आपल्याला मिळेल. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शासनानं एक मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजना आणलेली आहे. ही योजना काय आहे बघा, पुढच्या 5 वर्षामध्ये शासनाला जेवढे काही रस्ते आहेत, रस्ते प्रामुख्याने 3 प्रकारचे असतात. नकाशावरचे रस्ते असतात, तहसीलदार साहेबांनी आदेश दिलेले रस्ते असतात आणि कधी कधी काय होतं 2 शेतकरी सहमतीने त्यांच्या बांधावरून एक रस्ता चालू ठेवलेला असतो. या प्रत्येक रस्त्याचं आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून या 3ही प्रकारच्या रस्त्यांचा आम्ही ठराव मागून घेतलेले आहेत, कोणते कोणते रस्ते आहेत ते, आणि त्या रस्त्यांची यादी आमच्याकडे आलेली आहे. त्यामुळं आपले रस्ते त्याच्यामध्ये आहेत का एकदा सरपंच साहेबाला, ग्रामसेवक साहेबाला बोला आणि ते रस्ते त्या यादीमध्ये टाका. नवीन रिवाईज तुम्ही 2-4 दिवसांना, 8 दिवसांना, 15 दिवसांना पाठवला तरी आम्ही तो रस्ता घेऊ. शासन इथून पुढे तुमचा रस्ता पहिल्यांदा नकाशावरचे, नंतर तहसीलदार साहेबांनी आदेश दिलेले आणि नंतर सहमतीचे या रस्त्यांचं मजबूतीकरण करून देणार आहे. मजबूतीकरणमध्ये त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मुरुम टाकून देणार आहे. चांगलं साधारणपणे अर्धा फूट 1 फूट जशी काही तिथली रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्याचं मजबूतीकरण होणार आहे. ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की इकडं उंचवटा असतो, दुसऱ्या साईडला उंचवटा असतो, मधूनच काहीतरी एखादा ओढा नाला काहीतरी गेलेला असतो, पानंद गेलेली असते, तर त्या ठिकाणी पण आवश्यकतेनुसार आहे ते त्या ठिकाणी पाईप टाकून आहे ते त्या पद्धतीनं दिले जाणार आहेत या योजनेमध्ये. म्हणून माझी या ठिकाणी असलेले सगळे जे काही सरपंच महोदय, ग्रामसेवक महोदय, तुम्ही आम्हाला ठराव पाठवलेले आमच्याकडे कालच प्राप्त झालेले आहेत. परंतु जर कुठले रस्ते काही राहिलेले असतील तर रिवाईज आम्हाला ठराव करून तुम्ही द्या. आम्ही ते सगळे रस्ते आहेत ते आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्याच्यासमोर ही कमिटी समोर हे सगळे रस्ते ठेवू आणि पुढच्या
5 वर्षाचं टार्गेट असेल, पण सुरुवातीच्या वर्षभरामधले जे काही रस्ते घ्यायचे प्रत्येक गावातले 1-1, 2-2 रस्ते उगेले साहेब तुम्ही म्हटले त्या पद्धतीने आपण घेऊ, सगळ्यांना न्याय देऊ आणि आपण टप्प्याटप्प्याने हे रस्ते आपण पुढे काम करू असं मला या ठिकाणी वाटतं. मी जास्तीचं काही बोलणार नाही, परंतु या ठिकाणी आपण सगळेजण आले. हा कार्यक्रम आहे तो पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मंडळ अधिकारी मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमनं खूप चांगला आयोजित केला. आता जे काय माझं भाषण झाल्यानंतर काही लोकांना तुम्ही लाभ वितरण करावं आणि ज्यांच्या कोणाच्या अडचणी आहेत त्या अडचणी ते लाभ वितरण झाल्यानंतर मी याच ठिकाणी थांबणार आहे. त्यावेळी आम्ही तुमच्याकडून आहे ते सगळ्यांच्या अडचणी समजून घेतो आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक साधारणपणे 15 दिवसात